माननीय आदरणीय अरुणजी मराठे यांचे या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. मी विनंती करतो माननीय आदरणीय अरुण मराठे साहेब, आपण या अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे आणि ज्यांच्या माध्यमातून आम्हाला हे मंडप सौजन्य लाभले, खऱ्या अर्थाने या मंडपचे तुम्ही शिल्लेदार आहात. माननीय आदरणीय अमरजी मराठे साहेब, प्लीज आपण या अतिथी कक्षाची शोभा वाढवायची आहे. वेलकम. दोन्ही टीम जादवाडी संघ, तुम्ही हा डगआउट चूज केलाय, तुम्ही त्या डगआउट मध्ये जायचंय आणि डगआउट सोडून प्लेयर कुठे जाणार नाहीये. पहिली मॅच खेळताय, काही नियम आहेत, नियम पाठवलेले आहेत ग्रुपवरती, ते पुन्हा एकदा त्या अंमलबजावणी करा त्या नियमांची. त्याने जो टॉस जिंकेल, विपुल दादा, जो प्लेयर कॅप्टन टॉस जिंकेल त्याला डगआउट चॉईस करायची मुबलत आहे. म्हणजे जादवाडी संघाने टॉस जिंकून तो डगआउट सिलेक्ट केलाय, तुम्हाला त्या डगआउट मध्ये जावं लागेल. आणि डगआउट सोडून तुमचा प्लेयर कुठे गेला नाही पाहिजे, त्याची पॅनल्टी आहे. या सगळ्या गोष्टींचं तुम्ही विशाल दादा, नियमावली पाठवलेली आहे ग्रुपवरती, त्याची तुम्ही अंमलबजावणी करा एकदा पुन्हा. जादवाडी संघ इकडे लक्ष द्यायचं आहे. संतोष दादा, देववाडी संघाला 8 रनांची पॅनल्टी आहे. विपुल दादा, तुम्हाला 8 रनाची पॅनल्टी आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. मॅच होईल 3 षटकांची. पहिलं षटक पॉवर प्लेचं. संपूर्ण ही स्पर्धा आपण GTC लाईव्ह वरती कव्हर अप केलं जात आहे. स्टेट अँगलनं या स्पर्धेवरती लक्ष दिलं जात आहे. सुशील पाटील आणि टीम मैदानात आत उतरले. जादवाडी संघ पहिली मॅच अगदी थाटात जिंकले. 4ही गोलंदाज, कमालीची गोलंदाजी राहिली आहे. बॅटिंग शुभम आज इम्प्रेस केले. असं वाटलं नाहीये की हा नौका खेळाडू आहे, आज खूप दिवसांनी खेळतोय. प्रॅक्टिस सेशन्स खूप झालेत. ज्यावेळेस संघाला चान्स भेटत नव्हता त्यावेळेस प्रॅक्टिस सेशन्स खूप झालेत सांगत होते. ते जे ऑफ साईडला जे दादा आहेत, दादा बाळांना बाहेर घेऊन यायचं आहे, मॅच चालू होते. जिद्दी मराठा शेडगेवाडी या संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. आज तुम्ही चांगले खेळा. मिस्टर प्रेसिडेंट विनोद दादा स्वामी यांनी विनंती आहे तुम्हाला की मराठवाडी आयोजकाकडून आपण आपला सत्कार स्वीकारावा. विनोद दादा, आपण या मंचावरती माननीय आदरणीय. चला मॅच स्टार्ट करायचे. बॉल पोहोचवायचा आहे दादा, नवीन बॉल. माननीय आदरणीय सतीजी कदम साहेब, आपण या मंचावरती येऊन या मंचाची शोभा वाढवायचं आहे दादा आणि या चालू असलेला मॅच आनंद घ्यायचा आहे. माननीय आदरणीय योगेशजी शेडगे साहेब यांचा यथोचित सत्कार सन्मान या आपण व्यासपीठावरती संपन्न करत आहोत. त्याचबरोबर माननीय आदरणीय सचिनजी साहेब यांचा देखील यथोचित सत्कार सन्मान या व्यासपीठावरती साहिल सुतार साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करूयात.
विशाल आणि विपुल दोन्ही बंधू मैदानात उतरलेत. पहिला बॉल संतोष यांचा, पहिलाच बॉल डॉट येतोय. हो चांगला अलॉंग द ग्राउंड फटका जातो डीपला. कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू अतिशय वेगाने ढेबेवाडीतून जशी एसटी सुटून डायरेक्ट थेट कराडमध्ये पोहोचावे अशा वेगाने जातोय. विपुलच्या बॅट मधून चौकार. त्याचबरोबर आंबावडेवाडीचे अष्टपैलू खेळाडू शरद दादा यांचे या ठिकाणी आगमन झालं होतं. त्यांचं मनापासून आभार शरद दादा. त्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या या स्पर्धेसाठी. धन्यवाद. त्याचबरोबर मराठी गावचे एक युवकांच्या मनावरती राज करणारे सुपुत्र माननीय आदरणीय अनिलजी शिंदे साहेब आणि रमेशजी शिंदे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. आणि त्यांचं जसं आगमन होतोय क्लासिकल स्वीपर कव्हरला विपुलच्या बॅट मधून आणखीन एक बॅक टू बॅक चौकार येतोय. त्याचबरोबर माननीय आदरणीय अरुणजी मराठे साहेब यांचं देखील सहर्ष स्वागत. आपण देखील या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे, ज्यांच्या माध्यमातून मंडप सौजन्य लाभलंय. पुन्हा एकदा अलॉंग द ग्राउंड गॅप मधून भेदून फटका जातोय डीपला. कॅप्टन स्वतः गणेश चेंडू खाली येतोय. एक धाव येईल. या एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले 9. डायमंड डेबेवाडी संघाचं आज 7 जण आले आहेत संघासाठी साथ देण्यासाठी. खूप मोठा प्रवास 350 किलोमीटरचा प्रवास आला थेट रबाळे स्टेशनवरती. अगदी प्लॅटफॉर्म वरती झोप घेतली त्यांनी. पहा किती क्रिकेट व्यक्ती, किती क्रिकेटसाठी प्रेमी युवक आहेत आपल्या तालुक्यामध्ये. आता मात्र डायमंड क्रिकेट क्लबचा हिरो ओ स्विचिटचा फटका. वाह वाह वाह, कमाल बेमिसाल विशाल. चौकार दर्शवलाय. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील स्विचिटचा फटका मारला होता आणि चौकार येतोय. विशाल गोडांबे म्हणजे कोण नाहीये, तो आहे या संघाचा पाटण तालुक्यातील तिलक वर्मा. अगदी बॅटिंगची, उभं राहण्याची ट्रान्स, खेळण्याची पद्धत, बॅट स्विंग करणं सगळं सेम. ओ काठी काढले. कम ऑन, कमबॅक केलाय, ब्लॉक केलाय. याला बोलतात चतुर चालाक गोलंदाजी. संतोष षटकार आला, असंतोष झाले नाहीये. कमबॅक असा असावा तर संतोष दादांसारखा असावा. ज्या गोलंदाजाने इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळला होता, ज्या फलंदाजाने इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळला होता त्याच्या अगेन्स्ट क्लीन बोल्ड केलाय विशाल. बॅक टू द डगआउट. पहिल्या षटकानंतर धावफलक पाहिलं तर 13 पॉवर प्ले संपले आणि उत्कृष्ट गोलंदाजी संतोष जाधव यांची. शुभम पाठीमागच्या मॅच मध्ये उत्कृष्ट कामगिरी, पण आता अगेन्स्ट द डायमंड क्लब ढेबेवाडी. फुल टॉस बॉल आणि त्याच्यावरती फुल टोल वसूल केला जाईल. सरप्राईज होतं, गिफ्ट दिलं होतं आणि हे गिफ्ट अमेझॉन वरून देखील मागवलं असतं तरी आवडलं नसतं, कारण क्रिकेट मधले असे बक्षीस, असे गिफ्ट स्वीकारलं जातं. आइए जनाब, स्वागत आहे आपका. षटकाराने स्वागत केले शुभमचं. धावफलक थेट पोहोचलं 19 या आकड्यावरती. पुन्हा एकदा फुल टॉस, बॅक टू बॅक दुसरा षटकार. विपुल ऑन फायर.
पहिल्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच तो राहिलाय आणि आता कमालीची बॅटिंग अगेन्स्ट दी शुभम, मोठा खेळाडू. त्याचबरोबर या मंचावरती उभरतं व्यक्तिमत्व माननीय आदरणीय अरुणजी मराठे साहेब यांचं आगमन झालंय, त्यांचं करूया स्वागत. शुभम बॅक टू बॅक दुसरा षटकार विपुलच्या बॅट मधून आलाय. धावफलकाची गाडी आता ढेबेवाडीची धावते. ओ सोडून दिलाय, गतीमधील परिवर्तन, चेंडू जातोय वाईट +1. धावफलक 27-27. अगोदरच कर्जबाजारी आहे ढेबेवाडी संघ, परंतु जी फाईट देत आहेत असं वाटत नाहीये की कोणता इंटेंट चुकीचा ठेवलाय संघाने, खास करून विपुलने. ओ यावेळी थोडासा बॅटला ब्रश झालाय, नाखुश असेल, फिरकीच्या जादूमध्ये फसवलंय. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील विशाल आक्रमक होत होता, त्याच्या समोर संतोष आणि त्यांची कमाल दाखवली. ते 2 षटकार आले जरूर, परंतु शुभमचा राहिलाय कमबॅक. विपुल पुन्हा एकदा जातोय बॅक टू दी डगआउट. त्याच्या बॅटमधून धावा चांगल्या प्रकारे आल्या, 21 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात आणि संघामध्ये ज्या धावा आहेत 27, त्यातील 21 धावा त्याच्या बॅटमधील आहेत. ओ चांगला स्मॅश केला, पॉइंटच्या डोक्यावरून खूप बाहेर होता, ऑफ साइड दी ऑफ. त्याला मात्र फ्लिक करून दिशा दिली, चेंडू जातोय डीपला. मातीच्या ढिगाऱ्या लागतोय, तो चौकार आहे. आमचे पंच भगत संघ म्हणजे आमचे पाटण तालुक्याचे बिली बाउंडिंग, त्यांच्याकडून चुकी होणार नाही. लाला ब्रँड लारा सारखी बॅटिंग करतोय, चांगला ड्राइव्ह पाहायला मिळाला. पुन्हा एकदा खूपच बाहेर, एस पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. 32 धावा आतापर्यंत सोडलेत. नवीन आता फलंदाज असतील, दोन्ही ओपनर परतलेत तंबूच्या दिशेने. ओ चांगला सोडून दिलाय, ओ हो शार्प टर्न, याला बोलतात जाधववाडीतील कलाकार. चेंडूवरती अगदी बोटाने नक्षी काम केले गोलंदाजाने, सुरेख चेंडू. चांगला पुन्हा एकदा फ्लेक केलाय ब्रँड लाराच्या बॅटमधून, चांगला ऑफ ड्राइव्ह पाहायला मिळाला, अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने चेंडू. त्याचबरोबर गावावरून आमचे बंधुतुल्य मित्र आणि एक MCA क्वालिफायर पंच ढेबेवाडीतील मोठं नाव दादा ढेब यांनी या स्पर्धेसाठी आणि डायमंड संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिलेत. थँक्यू दादा. तेहतीस धावा, चांगली गोलंदाजी शुभमची. व पुन्हा एकदा कट केलाय, थोडासा हलकासा एज. ही लाईन चांगली आहे अगेन्स्ट दी बॅट्समन. एक धाव येते. ओहो थोडासा ब्रश होतोय बॅटला, पुन्हा एकदा चेंडू जातोय बॅकवर्ड रिजनला, चांगलं क्षेत्ररक्षण. आणखीन एक धाव येते. शेवटचं षटक आहे, धावा आतापर्यंत जोडल्या धाव फलकावरती 35-35. त्याचबरोबर उपाध्यक्ष माननीय हरिजी सलते साहेब यांचं आगमन झालं, त्यांचं सहर्ष स्वागत.
पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने चेंडू जातो डीपला. हो सुरेख क्षेत्ररक्षण गणितचं. गणितचं कौतुक करावं लागेल. दुसरीचा प्रयत्न, चेंडू जातोय घोषांकी क्षेत्रामध्ये. दोन धावा. डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय. डाऊन द ग्राउंड, डाऊन द ट्रॅक, वन बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावा, चौकार. चांगली बॅटिंग, अगदी अशी कमी भासून दिलेली नाहीये. एक फ्लाइंग स्टार्ट दिली होती विपुलने. आणि ढेबेवाडी गावचा तिलक वर्मा, विशाल गोडांबे एक चौकार मारून बाद झाला होता. परंतु जी स्टार्ट विपुलने दिली होती त्याला कॅरी करत असताना दोन्ही फलंदाज श्रेया आणि शंतनू, डेबेवाडीचा ब्रँड लारा. ओ फटका बसलाय परंतु वॅकंट रिझन, नो मॅन्स लँड मध्ये. पहिली धाव वेगाने, दुसरीचा प्रयत्न पैकी थोडीशी लेट झाली परंतु धाव पूर्ण केली जाईल. 2 धावेच्या मदतीने धाव फलक चांगल्या रीतीने पुढे पोहोचेल. 43-43 चांगली टोटल उभी केले. 30 षटकांचा सामना आहे. अजून देखील एक चेंडू बाकी आहे. ओमकार खूप महत्वपूर्ण चेंडू हाताळेल या इनिंग्स मधला. हो डान्सिंग डाऊन द विकेट आला होता. फुल टॉस कॅरी केलाय चांगला बॅट वरती. पंचांचा इशारा. येस इट इज 4, चौकार. 4 धावा. टोटल धावा प्रथम बॅटिंग करत असताना ढेबेवाडी संघाने उभ्या केल्या आहेत 47. त्यातून आपण पॅनल्टीच्या 8 धावा लेस करणार आहोत. म्हणजे टोटल धावा होत आहेत 39. 40 धावांचं लक्ष असेल जादवाडी संघासमोर. जाऊयात आपण नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे, जिथे टॉस का बॉस मध्ये जोडले जातील डीडी सर. मी विनंती करतो माननीय आदरणीय अरुणजी मराठे साहेब, दादा तुमच्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस घेऊयात. प्लीज वेलकम. चेक आपण जाऊयात. एका बाजूला बांबूची वाडी आणि दुसऱ्या बाजूला बसंत बाळूमामा 11 सुपुकडे वाडी. दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस का बॉस या मंचावर लगेच यायचंय. जसं बांबूची वाडी आपला कॅप्टन आमच्यापर्यंत लगेच पोचवा. संत बाळूमामा 11 संघाचा कॅप्टन पोचलाय, लगेच या. आणि जो संघ यापुढे सांगण्यात येत आहे टॉससाठी कॅप्टन येईल किंवा जो कोण प्रतिनिधी येईल त्याने टॉस वेळीच आपला निर्णय आपल्या संघाला विचारून यायचा आहे. याची सर्व संघाने दक्षता घ्यायची आहे. एका बाजूला हेड एका बाजूला टेल असं लिहिलंय. कुणाचा कॉल असेल? यस बांबूची वाडी या संघाचा कॉल असेल. इट्स हेड आणि आलाय तो म्हणजे हेड. यस निर्णय काय असेल? गोलंदाजीचा निर्णय. या चषकाबद्दल काय सांगताल? कसं वाटतं? 2 दिवसीय हे नियोजन होतं, कसं वाटतंय? खूप छान आहे. आणि आमचा जवळचा मित्र म्हणजे एस पी संदीप पवार, खूप जवळचा. आम्ही साथमध्ये क्रिकेट भरपूर खेळूया. खरंच त्याची आज पाहिजे होता तो, खूप आठवण येते. नक्कीच संदीप दादांचं योगदान या संघासाठी भरपूर होतं असं तुमच्याकडून आम्हाला कळतं आहे. एक दिलदार व्यक्तिमत्व होता. आज जर असतं तर ह्या चषकाला अजून 4 चांद लावले असतील. आता गोलंदाजी करायची आहे. समोरील संघ देखील सुपुगडेवाडी संघ अनेक मात्यबर खेळाडू आहे. किती धावांपर्यंत त्यांना थांबवाल? तसं काही सांगू शकत नाही, पण कमीत कमी धावामध्ये रोखू शकतो. यस सुपुगडेवाडी संघ पाहिलं तर ज्या वेळ येतो त्या वेळ धमाका आम्हाला पाहायला मिळतो. आज काय नवीन पाहायला मिळेल? 11चा स्क्वॉड संपूर्ण आहे. हो पूर्ण स्क्वॉड आहे. आणि आज पण जसं आम्ही आधीचे सामने खेळलो तसंच पूर्ण तयारीनिशी खेळणार आहे.
आज कोणता फलंदाज असेल त्याच्याकडून अपेक्षा असेल? आज माही आलाय. आज तो नाही अवेलेबल, बट आहेत भरपूर बॅट्समन आहेत त्यांच्याकडून भरपूर. आता नवीन नवीन आहेत सगळे, पण चांगले खेळतात सगळे. नक्कीच प्रथम टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असतात? नाही, आमचा फलंदाजीच घ्यायचा निर्णय होता, त्यामुळे त्यांनाच आम्ही चूज करायला दिलं की माहिती होतं यस, फलंदाजी करायची. टार्गेट कितीचा सेट कराल? टार्गेट जेवढं जास्तीत जास्त 40च्या वरतीच सेट करण्याचा प्रयत्न असेल. या नियोजनाबद्दल काय सांगताल? खरंच खूप भारी आहे नियोजन. ॲक्च्युली सकाळीच बाप्पाची मूर्ती बघितली तेव्हा एवढं भारी वाटलं ना खूप. आणि कालचे सामने पण एकदम वेळेत सगळे एकदम व्यवस्थितरित्या पार पडलेत, त्यामुळे खूप छान आयोजन. यस, देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा. न्यूज फ्रॉम द सेंटर पाहिलं तर बांबूची वाडी टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मात्र स्वीकारलाय. जाऊयात कॉम्बॉक्समध्ये, तिथे जोडले जातील भरत जाधव सर. थँक्यू. बॅटिंगला आपण पाहतोय 40 धावांचा पाठलाग करण्यासाठी जाधववाडी संघाकडून. स्ट्रायकिंगला आपण शुभमला पाहतोय, पाठीमागच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच राहिलाय. आणि कॅप्टन गणेश त्याच्या जोडीला. या मॅचला मजा येणार आहे. अपुऱ्या स्क्वॉडने मैदानात उतरलाय ढेबेवाडी संघ. धावा जमवल्या होत्या 47. पॅनल्टीच्या 8 धावा वजा करून 39 धावा होत आहेत आणि 40 धावांचं लक्ष असेल. आणि ही चांगली संधी आहे जाधववाडी संघासाठी. करूया मॅचला सुरुवात. पंचांचा आलाय ग्रीन सिग्नल. शुभम तयार आहे. यावर्षी असं वाटलंच नाहीये जाधववाडी संघ खूप उशिराने सुरुवात करतोय. त्याचबरोबर सँडी सुतार रॉनी यांच्या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं सहर्ष स्वागत. एस पंचांनी हिरवा कंदील दाखवलाय. 40 धावांचा पाठलाग करण्यासाठी शुभम आणि गणेश तयार. चेंडू आहे विपुलच्या हातामध्ये. कॅप्टन स्वतः करतोय सुरुवात नवीन चेंडूने. ऑफ्लिक केलाय डाऊन द ग्राउंड, डाऊन द ट्रॅक. खूप मोठा प्रवास आहे. चेंडू 1 बाउन्स जाईल. क्लासिकल लॉफ्टेड ड्राइव्ह शुभमच्या बॅटमधून चौकार. ज्यावेळेस विपुलने सुरुवात केली होती त्यावेळेस त्याने देखील चौकारने सुरुवात केली होती आणि आता देखील जाधववाडी संघाकडून शुभमने देखील चौकारने सुरुवात केली. फील्ड पोझिशन मध्ये आपण चेंजेस पाहाल का? कारण की पहिल्या चेंडूवरती शुभमने दाखवलंय. ज्यावेळेस त्याच्यासाठी आमचं कॉन्व्हर्सेशन झालं, कम्युनिकेशन झालं, त्यावेळेस सांगितलं मी जास्त काही करत नाही. यायचा आणि खेळ दाखवायचा आणि अशा प्रकारे दाखवायचा की समोरच्या टीमचा अगदी आत्मविश्वास डगमगवायचा. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड अटॅकिंग बॅटिंग. शुभमच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. 8 धावा धावफलकावर. आता मात्र 16 चेंडू 32 धावांची गरज. हो फुल टॉस अगदी. हो कॅच हिटची संधी होती, कॅच ड्रॉप होते. चटका दिला हाताला. चेंडू अतिशय वेगाने आला होता. एक धाव येईल. धावफलक पोहोचते 9 या आकड्यावरती. पहिल्या 2 चेंडूवरती चौकार आणि तदनंतर शुभमच्या बॅटमधून 9च्या 9 धावा त्याच्या बॅटमधून. आता मात्र गणेशकडे स्ट्राईक असेल. गणेशकडे असेल. सबस्टिट्यूट चेंज केलाय. त्याच्या हाताला जोरात चेंडू लागलाय. पॉइंटला स्मॅश करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय बॅकवर्ड रिजनला. एक धाव येते. पाठीमागे चेंडू गेलाय. प्लीज लवकर जायचंय. धावा 10 धावफलकावरती.
पुन्हा एकदा स्ट्रेट मिडल ऑफ द बॅट घेतला चेंडू आणि डाऊन द ग्राउंड येतोय चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु धावा कंप्लीट केल्या जात आहेत. श्रेयल होता चेंडू खाली. चांगलं क्षेत्ररक्षण. 17 जर्सी नंबर राजू यांना आपण पाहतोय लॉंग ऑफला. 2 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. धावफलक पोहोचले 12. पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. शेवटचा चेंडू येतोय डॉट डॉट बॉलने होते. विपुलच्या षटकाची सांगता. धावा जोडले आहे धावफलकावरती जादवाडी संघाने टोटल 12. पाहिलं तर एक धाव पाठीमागे आहे. 13 धावा होत्या डेवाडी संघाच्या आणि एक विकेट होती विशालची. परंतु इथे चांगली गोष्ट आहे ती म्हणजे कोणते गडी गमावलेला नाहीये. खास करून शुभम चांगल्या लयमध्ये आहे. त्याच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. धावफलक आहे 12. आता मात्र 40 धावांचा पाठलाग करत असताना 12 चेंडू 28 धावांची गरज. सय्यद आलेत. संघाने विश्वास ठेवलाय. पाठीमागच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी त्यांची. त्याचबरोबर माननीय आदरणीय भरतजी पवार साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. कोपरकरेने प्रभाग क्रमांक 11चे शाखा प्रमुख मनसेचे आणि गोठील टीमचे सर्वेसर्वा त्यांचं सहर्ष स्वागत. चला मॅच स्टार्ट ठेवायचे. सय्यद प्लीज. ओ पहिला साफ ट्रॅकर चुकीचा बॉल अगेन्स्ट दी शुभम. आणि ज्या ज्या वेळेस तुम्ही चेंडू पुढे टाकणार हा बाहुबली त्याच्या बॅट मधून उत्तर देणार. षटकार. ओकट झालाय. स्लिप रिझन मध्ये जाईल चेंडू. 1 धाव येईल डिक्लेअरची. धावफलक पोचला आहे टोटल 19. ओशा टॉम्पुल जातोय मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव येते. पुन्हा एकदा चांगला बॉल. अगदी हात खोळून दिले. रूम बनवून दिलेली नाहीये. अगोदरच नवी मुंबईमध्ये जागेची कमी आणि जागेचा भाव देखील खूप जास्त आहे आणि ते जागा बनवून देत नाही गोलंदाज सय्यद. कारण की या अगोदरचा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी खूप ठेवला होता बाहेर वाईडिस्ट लाईनला आणि त्याच्यावरती शुभमने हल्ला चढवला होता. आता मात्र धावसंख्या जर पाहिली तर 21 या आकड्यावरती पोहोचले. ओ चांगला पटका. इन स्विंगर टाकला होता. पडल्यानंतर आत येणारा चेंडू आणि चेंडूला पाठवलाय डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव येते. धावफलक पोचला आहे 22. अजून 18 धावांची गरज. हा आहे या मॅच मधला खरा महत्वाचा बॉल. मॅच बॉल येतोय. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. कारण की त्यांच्याकडे स्लॉटचं षटक हाताळण्यासाठी अनुभवी गोलंदाज आहेत. विशाल आहे, राजू दादा आहेत, परंतु हा आहे या मॅच मधला खरा महत्वपूर्ण चेंडू. सय्यद पुन्हा एकदा शेवटचा बॉल येतोय. ओ बाउन्सर हाताळलाय. कारण की पूर्ण ओव्हर मध्ये बाउन्सर यूज केला होता, परंतु आमचे बिली बाउंडिंग भगत सर दर्शवतायत व्हाईट बॉल. झाला 23. ओ चांगला बॉल यावेळेस सबमरीन राहिलाय. डॉट बॉलने होते षटकाची सांगता. धावफलक पोहोचला आहे 23. 6 चेंडू 17 धावांची गरज.
6 चेंडू 17 धावा या मॅच मध्ये तो चेंडू महत्वपूर्ण होता जो सय्यदने हाताळला होता. चांगली गोलंदाजी, पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता परंतु त्यानंतर कम्मालीचा कमबॅक. विशाल गोडांबे, डेबेवाडी गावचा तिलक वर्मा. आज राज तिलक लावावा लागेल संघासाठी, धावा वाचवायच्या आहेत 17. पहिलाच बॉल लॉफ्टेड खूप लांब, विपुलच्या पासून देखील खूप लांब. शुभमच्या बॅटमधून येते पहिल्या चेंडूवरती षटकार. प्रत्येक षटकाच्या पहिल्या चेंडूवरती मोठी बाउंड्री आले. आमचे पवार सर सांगतायत विपुल जेव्हा पहिले षटक हाताळत होता 4 धावा आल्या. सय्यदच्या पहिल्या चेंडूवरती षटकार आणि विशालच्या पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. धावफलक पोहोचले 29 या आकड्यावरती. 5 चेंडू 11 धावांची आता गरज. पहा तुम्ही शिस्त क्रिकेटमध्ये किती असणं गरजेचं आहे. खास करून तुमचं स्कॉड किती महत्वाचं आहे. 8 रनांची पॅनल्टी अंगावरती घेऊन डेबेवाडी संघ खेळतोय आणि त्या जर 8 रन जर असत्या तर आज संघ चांगल्या भूमिकेमध्ये असता. बट ओव्हरऑल जर या टीमकडे पाहिलं तर आज परफॉर्मन्समध्ये कोणतीही कमी नाही राहिलेली डायमंड डेबेवाडी संघाची. प्लेअरने यायचं आहे, आपण बॉल दिलेला आहे. मी आयोजित टीमला मी विनंती करतो आपण जे चेंडू आहेत हरवलेत ते घेऊन यायचं आहे मित्रांनो. 5 चेंडू 11 धावांची गरज. विशाल पुन्हा एकदा संघाचं जर पाहिलं गेलं तर संपूर्ण जिम्मेदारी घेऊन खेळतोय. 7 जण आहेत परंतु संघासाठी चांगली साथ निभावतायत. परंतु शुभम आज याने सगळ्यांच्या नजरा त्याच्यावरती फिरवलेत. चांगला बॉल, बॉडी लाईन अटॅक केले. इंटेंट साफ आहे, रूम दिली जाणार नाहीये, जागा बनवून दिली जाणार नाही. डॉट बॉल येतोय, समीकरण बदलतंय. 4-11 आयकॉन वर्सेस आयकॉन असं बॅटल दिसतंय रंगलंय मैदानात. पुन्हा एकदा अलॉंग द ग्राउंड खेळाय, चेंडू जातोय डीपला. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला बॉल पकडलाय. इथं दुसरीचा प्रयत्न उशीर झालाय परंतु स्ट्राईक चांगली बाजू म्हणजे शुभमकडे राहील. 1 धाव येते. धावफलक पोहोचला आहे 30 या आकड्यावरती. मॅच अगदी टीटपॉट टाईट मुकाबला पाहतोय. एका बाजूला जादवाडीचा धुरंधर शुभम आणि आता त्याचा भाऊ ओमकार आलाय. ओहो, क्लासिकल फटका. पोझिशन पहा, हेड पोझिशन पहा आणि फ्लिक पहा. काय फटका मारलाय, स्लॉग स्वीपचा फटका परंतु फटका मिड विकेटला गेलाय. ओहो कमाल. आणि वरती चेंडू हाताळला होता आणि ज्या वेळेस वरती चेंडू हाताळणार हा बादशाह त्याच्या स्टाईल मध्ये उत्तर देणार. इस टीम की जान है, शान है, अकेला खड़ा सुल्तान है, नाम है शुभम. 2 चेंडू 4 धावा. या षटकाराने या मॅच मधील हवा काढली. आता हा फटका चांगला परंतु फटका बसलाय. ही संधी आहे. ओहो, सुरेख झेल. या मॅच मध्ये कमबॅक करून दिले विशाल तिलक वर्मा, डेबेवाडी गावचा. याला बोलतात की शेराला 1.25 शेर. या मॅच मध्ये आता खऱ्या अर्थाने मजा आले. आमचे साताराकडचे जे प्रेक्षक GTC लाईव्ह वरती पाहत असतील ते म्हणतील तेल ही गेले, तूप ही गेले, हाती मात्र आता धुपाटणे आले. ही स्थिती आता मॅचची झालेली आहे. दोन्ही संघाच्या बाजूने तेल आणि तूप दोन्ही निघून गेले. मॅच आले निर्णायक मोडवरती. 1 चेंडू 4 धावा आणि या डेबेवाडी संघाकडे आज लक आहे. 1-4 ची मॅच षटकार मारून विपुलने जिंकवले होते आणि त्याचाच भाऊ तो म्हणजे तिलक वर्मा डेबेवाडी गावचा. विशाल त्याला संधी आहे. भैया
आज कमाल करतायत. थोडंसं फील्ड पोझिशन मध्ये आपण बदल पाहतोय. नकाशा संपूर्ण चेंज होईल. या चेंडूसाठी नकाशा सजवला जातोय. मोठाच फटका मारणं गरजेचं आहे. इक्का दुक्का से अभी बात नहीं चलेगा बच्चा, अभी छक्का ही मारना पड़ेगा या चौका. एक चेंडू 4 धावाची गरज. हा मौका पुन्हा नाहीये. हा क्षण पुन्हा नाहीये. चांगला फटका डीपला नाहीये क्षेत्ररक्षक. चेंडू पंच काय दर्शवचा, डिक्लेअर मध्ये जातोय चेंडू आणि मॅच जिंकलेली आहे ती म्हणजे 3 धावांनी डायमंड क्रिकेट क्लब. आणि डायमंड क्रिकेट क्लबचे 7 सितारे आज चमकतायत कोहिनूर सारखे. विजय ठरलाय डायमंड क्रिकेट क्लब. हार्डलक बॅडलक जाधववाडी संघ, तुमचा देखील खेळ चांगला राहिला. खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊयात या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच नन अदर दॅन मिस्टर विपुल गोडांबे. प्लीज विपुल लाईनअप मधूनच यायचंय आणि प्लेअर ऑफ द मॅचचा खिताब घेऊन जायचंय. माननीय अनिलजी शिंदे साहेब दादांच्या शुभ हस्ते आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅच. प्लीज वेलकम विपुल.